राज्यात राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत असतानाच पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी दिल्लीत धाव घेतल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामाही उद्या सुपूर्द करतील अशी माहिती समोर येते। बोंदखरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना आधीच आपला राजीनामा द्यावा लागलाय आणि त्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळही वादग्रस्त व्हिडिओमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसताना सुनेत्रा पवारांची दिल्ली भेट महत्त्वाची मानली जाते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती असे काल पहिल्यांदाच जाहीरपणे मान्य केले। एबीपी मासाच्या पॉडकास्टमध्ये या संदर्भात तटकरेंनी वक्तव्य केलं होतं। मात्र आपल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला कधीच विरोध नव्हता असे तटकरेंनी म्हटलंय। तटकरेंच्या याच विधानावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलीनीकरणाबाबत अजित पवारांनीही चर्चा केली होती असं म्हटलंय। विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर आता विलीनीकरण नंतर होईल। याचा आता विलीनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही। मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही। जी अजितदादांच्यावर झालेली चर्चा होती ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे की ही चर्चा झाली होती का तर झाली होती। आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला। आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादा असतानाच विलीनीकरण आणि दादांच्या पक्षातलं विलीनीकरण या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं आदित्य यांनी म्हटलंय। दादांच्या अपघातानंतर झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। दादा असतानाचं विलीनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलीनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आवाज करण्यात आला विलीनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलीनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं। पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती। तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। झिरवाळ यांनी स्वतः उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे। घडलेल्या प्रकरणात आपली काहीच चूक नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी झिरवाळ यांनी केल्याची माहिती आहे। यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी अनुपस्थिती दर्शवलेली असली तरी पुढील आठवड्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत हजर राहून आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितलं आहे। दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुनेत्रा पवार 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात बैठकांना आजपासूनच सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्यासोबत गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधत सुनेत्रा पवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जाते। सुनेत्रा पवारांना अजित पवारांपेक्षा जास्त मतांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या महिला बालकल्याण विभागाकडून सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत काल संपली आहे। एका आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 45 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित होती। मात्र मंत्री आदित्य तटकरे यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा महिनाभराची मुदतवाढ दिली होती। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे। महिलाएं या लाडली बहनाएं हैं जिन्होंने ई-केवाईसी करते समय
कोई गलत ऑप्शन चुना या कोई ऑप्शन चुनने का उनसे रह गया, उनके लिए 31 मार्च तक हमने वो एक्सटेंशन दी और आज वो एक्सटेंशन जो है वो हम 30 अप्रैल तक आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोनों भी हमारे उप मुख्यमंत्री महोदय उनके सूचना में उनके मार्गदर्शन में दे रहे हैं। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शिशु वर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला असून शिशु वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा मोठा आधार ठरेल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि हॉटेल्समध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याबाबत राष्ट्रवादीचे अमरावतीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. सर्व फूड प्लाझांवर अन्न व सेवांची नियमित तपासणी करून दर्जा सुनिश्चित करावा, दरपत्रक दर्शवणं, सीसीटीव्ही आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. तसेच स्थानिक महिला बचत गटांना फूड प्लाझा आणि हॉटेल्ससाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं गटनेते फारुख तुंडीवाले यांच्यासह 7 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलंय. गेल्या 2 मार्च रोजी जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदाची निवड प्रक्रिया पार पडली होती. या निवडीदरम्यान काँग्रेसच्या या नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत धोरणाच्या विरोधात जाऊन भाजपच्या उमेदवाराला उघडपणे मदत केल्याचं समोर आलं होतं. यानंतर गटनेते फारुख तुंडीवाले यांनी भाजप उमेदवाराच्या नावाची शिफारस केल्यानं पक्ष शिस्तीचा भंग झाला असं निरीक्षणही नोंदवण्यात आलंय. या संदर्भात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी आयुक्तांना पत्र देऊन या निवडी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या 7 सदस्यांचं निलंबन केलं आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मी जी केलेली परत त्यांच्या मनाने विनोद रत्न पारखे ते जे भाजपच्या तिकिटावर त्यांना इलेक्शन लढलं हरले ते भाजपमध्ये अशा उमेदवाराचे काही आर्थिक व्यवहार करून आणि काही वरिष्ठ भाजपच्या नेत्याच्या दबावात येऊन त्यांच्याशी गठबंधन करून त्यांनी त्या भाजपच्या उमेदवाराचं नाव तिथं सूचित केलं. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिलेंडरच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. लोढांनी आता जैन मंदिरांप्रमाणे हिंदू सणांसाठी देखील गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेनं केली आहे. हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहातील अन्नछत्रासाठी गॅस द्यावा असं पत्र मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी लोढांना पाठवलंय. सध्या गॅस आणि इंधन तुटवड्याची समस्या सर्वत्र जाणवते. अशात जैन मंदिरांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवल्यानं वाद निर्माण झालाय. नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का बसलाय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे 58 वरून 60 करण्याचा प्रस्ताव महासभेत पास करून राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र राज्य सरकारनं विरोध करून हा प्रस्ताव रद्द केलाय. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी फक्त 58 वर्षांनंतरच निवृत्त होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. साऊथ मुंबईत पादचारी सुविधांबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. मिलिंद देवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नेपियन सी रोड ते कोस्टल रोड प्रोमेनॉड दरम्यान पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. साऊथ मुंबई रेसिडेंट्स असोसिएशनच्या निवेदनाच्या आधारे ही मागणी करण्यात आली असून सध्या प्रोमेनॉड पर्यंतचा जवळचा प्रवेश हा सुमारे 500 मीटर दूर असल्यानं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पर्यटकांना गैरसोय होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय आणि त्यामुळे MSRDCच्या जागेतून पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि सुलभ प्रवेश द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणी जैन होत्या हा दावा केल्यावर खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत असताना जैन मुनी निलेश चंद्र यांनीही असहमती दर्शवली आहे. पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी निलेशचंद्र महाराजांनी केली आहे. नयन पद्मसागर हे मराठी मारवाडी वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. ही पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते. नयपद्म सागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे. पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे. त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना. महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर हंबीरराव मोहितेंचे वंशज मोहिते विक्रमसिंह मोहिते यांनी आक्षेप घेतलाय. ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या. जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय. जैन मुनींना आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावू असे त्यांनी म्हटलंय. शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली. असा तो इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे. ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज. मग हे जैन धर्माला मान्य आहे का? आचार्य पद्मसागर यांचं वक्तव्य हा मराठा साम्राज्याचा अपमान असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंनी निषेध का केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर हा निरर्थक वाद पेटवण्यात आलाय. हे सगळं बोलत असताना मराठी माणूस तिथे उपस्थित होते पण ब्र शब्द काढला नाही याचं मला वाईट वाटतंय असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. पण तुम्ही आमचे राजे महाराजे सेनापती महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागला. म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे. महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहेत, पण जैन रेजिमेंट नाही. त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळावी या दृष्टीने हे धंदे चाललेले आहेत. खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा. आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्रसुद्धा निघाला नाही, याचं जास्ती वाईट वाटतं. नाशिकमधील भोंदू अशोक खरातला एसआयटीनं ताब्यात घेतलाय. खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलंय आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी पार पडली आहे. कोणताही युक्तिवाद झाला नाही. पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्रे कोर्टानं तपासली आणि खरातला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलाय. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण अधिकच तापू लागलंय. 39 लोकप्रतिनिधींनी अंधश्रद्धेला बळी पडत करंगळ्या कापल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यांची मागणी करण्यात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी 6 एप्रिलला राज्यभर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. दरम्यान बीडमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सरकार केवळ घोषणा करतं पण प्रत्यक्ष मदतीवेळी निकष लावतं असा आरोपही नवले यांनी केला आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गातील सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली आहे. सुधारित आखणीचा शासन निर्णय जारी झालाय. शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीतील 18 तासांचा प्रवास साधारणतः 8 तासांवर येणं अपेक्षित आहे. सुधारित प्रस्तावानुसार शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यातून आणि 40 तालुक्यातून जाणार आहे.
गायमुख ते खारबाव रस्त्यावर कोकण द्रुतगती रस्ता बनवण्यासाठी नागले, पाये, पायगाव, खार्डी या गावातील शेकडो एकर शेतजमीन भूसंपादित केली जाते. मात्र अत्यल्प मोबदल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश वाढलाय. राज्य हितकारी संस्था आणि शेतकऱ्यांनी 2 वेळा सर्वेक्षणास विरोध केला असून बुधवारीही पोलीस बंदोबस्तात विरोध प्रदर्शन करण्यात आले. 1,21,000 रुपये मोबदला स्वीकार्य नाही, किमान प्रति गुंठा 20 लाख रुपये द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सर्वत्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे कोकणात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असून मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याला गारांच्या पावसानं झोडपून काढलंय. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गारपीट झाल्यानं आंबा पिकासह काढण्यात आलेल्या ज्वारी पिकाचं नुकसान होणार असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. मात्र गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडल्यानं काहीसा दिलासाही मिळाला आहे. साताऱ्याच्या कराडमध्ये अवकाळी पावसानं अचानकपणे हजेरी लावली आहे. उंडाळे आणि औंध परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे आंबा आणि काढणीला आलेल्या ज्वारी पिकाचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होती आहे. सोलापुरातील सांगोला तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सांगोल्यातील जुनोनी आणि आसपासच्या परिसरात झालेल्या अवकाळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऐन एप्रिल महिन्यात पडणाऱ्या अवकाळी वाऱ्यांच्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांनाही मोठा फटका बसलाय. धुळ्याच्या साक्री तालुक्यातही पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसलाय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारपासून साक्रीमध्ये पावसाला सुरुवात झाली. अवकाळीसह होणाऱ्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. 8 दिवसांपूर्वी दोंडाईच्या परिसरात गारपिटीसह झालेल्या पावसानं पिकं उद्ध्वस्त झाली होती आणि त्यामुळे शेतकरी सावरत नाही. तोच कालच्या पावसानं उरलं पिकही धोक्यात आलंय. या सततच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. आर्थिक अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय. अनेक शेतकरी हवालदिल झाले असून तत्काळ पंचनामे करून मोबदला द्या अशी मागणी देखील शेतकरी करत आहेत. बीड शहरासह परिसरात सलग तासभर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं जिल्ह्यासह ऑरेंज अलर्ट दिलेला होता. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडालेली आहे. शहरातील रस्त्यांवर पाणीही साचलं होतं आणि नागरिकांना छत्री व रेनकोटचा वापर करावा लागला. शेतकऱ्यांनाही याचा सर्वाधिक फटका बसलाय. बीडच्या धारूर तालुक्यातल्या मोहखेड परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वातावरणात बदल झाला आणि अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झाली आहे. काही ठिकाणी हरभरा, गहू, कांदा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समजते आणि त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूरच्या रेणापूर तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान झालंय. सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावातील शेती पिकं आणि फळबागांना फटका बसलाय. झाडं उन्मळून पडल्यानं काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली होती. हरभरा, ज्वारी आणि कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाले असून तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.